पल्सेसच्या पिशवीत ठेव. पल्सेस ज्या आहेत त्या पल्सेसच्या पिशवीत. राईस बघ चांगला आहे का खराब. मस्टर्ड सीड्स इकडं दे माझ्याकडे. हाय हॅलो नमस्ते. मिसेस पोजलच्या आणखीन एका नवीन छोट्याशा व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आजचा व्लॉग पूर्ण पॅकिंग आणि शिफ्टिंगचा असणार आहे, कारण आम्ही शिफ्ट करतोय दुसरीकडे. तर ही रूम आयुषच्या आणि आधीच्या स्कूलपासून खूपच जास्त लांब होती, त्यामुळे मग आता आम्ही निर्णय घेतला की चेंज करायची. फौजींचं पण ड्युटीचं त्या साईडला आहे, पण अंतर तेवढंच असणार आहे फौजींचं. पण आयुष आणि आधीची स्कूल एकदम जवळ होऊन जाणार आहे, त्यामुळे मग आता आम्ही आमचं चाललं आहे आता पॅकिंग करायचं. तर चला आता सगळ्यात पहिला तर किराणा जो सामान आहे ना, जे पण घरात आधीपासून जे शिल्लक आहे आणि आत्ता आणलेला, तर सगळंच एका बोरीमध्ये भरायचं चाललं आहे. आणि जास्त असं प्रॉपर पॅकिंग नाही करणार आहोत आम्ही, रफ करणार आहोत, कारण जवळच जायचं आहे. 3-4 किलोमीटर आहे तर जिथे आम्ही राहतो तिथून. तर बऱ्यापैकी आता पॅकिंग किराणा वगैरे झाला. आणि त्याच्यानंतर आता इथं मी देवाचं पॅकिंग करते. किराणा जो सामान आहे ना, मी आदल्या दिवशी पॅकिंग केलं होतं. आयुषने पण मदत केली होती आणि आधीनं पण केली होती थोडीफार. तर चला आता देवाचं सगळं पुसून वगैरे घेते. सकाळी देवपूजा केली होती आयुषने, आणि आता सगळं स्वच्छ पुसून घेते आणि मग तिथे गेल्यावर पण करूया मग संध्याकाळी देवपूजा. तर चला आता सगळं पॅक करून घेते छान व्यवस्थित, एका पिशवीमध्ये ठेवते. आणि मी प्रॉपर पॅकिंग जेव्हा करतो ना, तेव्हा देवाच्या सामानासाठी एक बॉक्स किंवा असं काहीतरी घेते मी, पॅकेट वगैरे असं टाईपमध्ये. आणि जी पण माझ्याकडे मूर्ती वगैरे आहे ना, तर लक्ष्मीची एक छोटीशी सिक्का आहे, त्याच्यानंतर गणपतीची मूर्ती आहे, तर बऱ्यापैकी ते मी पाऊचमध्ये घालते. पॅकेट आहे ते ज्वेलरीचं जसं पॅकेट असतं तसं. तर आता इथले ते जायचं आहे, त्यामुळे मी एकाच पिशवीत सगळं घातलं. त्याच्यानंतर मग सिलेंडर आणि शिगडी स्वच्छ पुसून घेतली आणि सिलेंडर व्यवस्थित पुसून बाहेर नेऊन ठेवला. त्याच्यानंतर आता शिगडी व्यवस्थित पॅक करते. रेग्युलेटर हलू शकतो म्हणून मग त्याला मी थोडंसं बांधून घेते. असं कधी आवाज येत नव्हता, काही कळायला झाले मला. कॅमेरा बांधते, बटनच निघले. असं ते तोपर्यंत बसवते कसं तरी. रेग्युलेटर हलणार नाही म्हणून बांधते. जवळच जायचं आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. आम्ही सकाळी आयुष आणि आधीचा जेव्हा टिफिन बनवला ना, तेव्हाच आमच्यासाठी म्हणजे दुपारचं पण जेवण बनवून ठेवलं. चपाती भाजी, भात काही केला नाही, दही लावलं होतं. आणि मग तेच आम्ही दुपारी जेवणार आहोत, कारण आता दुपारी परत स्वयंपाक करत बसले असते तर मग मला खूप वेळ झाला असता. आणि आता वाजलेत बरोबर 12. तर 12 वाजता गाडी घेऊन येणार होते फौजी, आणि आता येतीलच एवढ्यात. तर आता मी पटपट आणि सगळी भांडी वगैरे सगळं मी सकाळपासून सगळं माझं तेच चाललं आहे. सगळं क्लिनिंग, भांडी स्वच्छ धुवून घेतली, कारण तिथे परत मांडता येतात व्यवस्थित म्हणून मग पटकन. कारण तिथं परत धुवत बसले तर मग अजून जास्त वेळ जाणार, कारण एवढं सगळं सामान लोड करायचं आहे, जायचं आहे, परत जाऊन तिथं अनपॅक करायचं आणि परत लावायचं. मग तिथे जर भांडी घासत बसले तर मग काय खरंच नाही. मग त्यामुळे मग आता सगळी स्वच्छ भांडी वगैरे घासून घेतली आणि सुकवून घेतली म्हणजे थोडंसं. आणि आता बॉक्समध्ये मी पॅक करते. तर सगळी भांडी पॅक करून घेतली आणि एकदा म्हटलं फायनल एकदा किचन व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यावं, कारण कधी पण रूम शिफ्ट करताना ना, आपलं जे घर आपण राहतो ते भाड्याचं असो किंवा कुठलंही असो, स्वच्छ करून मगच निघायचं. कधीसुद्धा कचरा किंवा घाण ठेवायची नाही. तर आम्ही क्वार्टर खाली केली त्यावेळेस पण डीप क्लीन केलं होतं, पूर्ण स्वच्छ केलं होतं, तेव्हा पण ब्लॉग आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि फौजी पत्नी म्हणलं की शिफ्टिंग आणि पॅकिंगचं कंटाळा करून चालत नाही. जेव्हा गरज पडेल तेव्हा पॅकिंग करायलाच लागतं, जेव्हा गरज पडेल तेव्हा पॅकिंग करायलाच लागतं, शिफ्ट व्हायलाच लागतं. बऱ्यापैकी वर्दी आणि हे आहे ना, ते असंच घेणार आहेत फौजी. आणि मी दाखवते आता हे मी देवाचं सामान आणि तेलाच्या बॉटल वगैरे आहेत ना,
ह्या मी माझ्यासोबत घेणार आहे स्कूटीवर आणि जेवण आहे, चपाती भाजी करून घेतली आणि दही वगैरे आणि ही गावाकडून आलेलं आणि सटर बटर काय काय सामान ते त्याच्यात घातलं फौजीने. कुकर मिक्सर आहे, त्याच्यानंतर किराणा जो आहे डाळी वगैरे सगळं, चटणी वगैरे अगोदरची शिल्लक सगळं किराणा ग्रोसरी जे आहे ते सगळं याच्यात खायला वगैरे पोरांचं. आणि इथं बरण्या, किचनचं सामान आहे, कूलर आणि हे सगळं असं. आता फक्त ना शूज घालायचे राहिलेत, फिल्टर पण साफ करून ठेवला आहे मी, केलं आहे. आता मी निघाले, एकदम सामान राहिले तेवढं. चला बाय. आधीला न्यायला आल्या, 1 वाजला, भरपूर लेट झालं. सामान सगळं लोड करून परत जेवण वगैरे मग माझ्याकडे घेतलं आणि आले आता फायनली आधीच्या स्कूलमध्ये. आधी चलो वेट कर रहा था क्या, देखा था क्या उसने, बाहर से लाए थे। काय आहे नाही इसमें बॅग. तर मी ना तेलाची बॉटलची पिशवी आणि जेवणाची पिशवी माझ्यासोबत घेतली होती म्हणजे स्कूटीवरती, आणि ती मी आधीला आणायला गेल्यावर माहीत नाही कसं काय ती पडली खाली. तर आता मग मी सगळं तेल थोडंसं, बर्नी जी होती डब्यातलं तेल थोडंसं सांडलं होतं, बॉटल आहे तशा होत्या, पण मग ती सगळं क्लीन करून घेतलं. परत इथं फौजीनी आणि मी मिळून सगळं पूर्ण घर एकदम क्लीन झाडून घेतलं, पुसून नाही घेतलं कारण त्या दीदीने अगोदर क्लीन केलं होतं, पण थोड्याशा जाळ्या वगैरे होत्या त्या काढल्या आणि किचन स्वच्छ पुसून घेतलं मी. आणि त्याच्यानंतर मग आता बघू शकता अशा पद्धतीने आम्ही घर सेट केले बऱ्यापैकी आणि देवपूजा पण केली आयुषने. आणि आता मी बघू शकता किचन अशा पद्धतीने लावले. तर तिथे किचनमध्ये काहीच नव्हतं, म्हणजे असं कपाट वगैरे काहीच नव्हतं, त्यामुळे मला कुठं काय ठेवावं तेच कळत नव्हतं. तर आता बऱ्यापैकी आहे इथे स्टोरेजसाठी, तर डबे वगैरे सगळे वरती लावले मी. तर जसं ॲडजस्ट होईल तसं मग मी केले. आणि दुपारची थोडीशी भांडी होती ती घासायची आहेत. आता सगळं किचन आणि घर सगळं लावेपर्यंत 8 वाजले आणि म्हटलं की अगोदर आता नवीन घरात गॅसची पूजा झालीच पाहिजे, तर त्याशिवाय मग मी जेवण कसं बनवणार. तर आता मग फायनली मी सगळं क्लीन करून सगळं व्यवस्थित सेट केल्यानंतर आता गॅसची पूजा करून घेते आणि मग परत स्वयंपाक करून घेते. तर ना आम्ही कुठे पण गेलो ना पहिल्यांदा, म्हणजे कुठेही जाऊ दे फौजींच्या सोबत, भले ते क्वार्टर्समध्ये असू दे किंवा मग असं सिव्हिलमध्ये, तर पहिल्यांदा मी किचन वगैरे लावून झालं की गॅसची पूजा करते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते. तर फौजींना दूध आणायला सांगितलं होतं, पण इथं काय या एरियामध्ये म्हैशीचं दूध काय मिळतच नाही आहे, तर गाईचं पण नाही मिळालं. म्हटलं ठीक आहे राहू दे, कारण माझं असं म्हणणं होतं की थोडंसं गोड काहीतरी करूया, पहिला स्वयंपाक आहे तर पहिला दिवस आहे, पण नाही मिळालं. म्हणलं की मग सगळ्यात पहिला मी भात शिजत घातला, त्याच्यानंतर भाकरी आणि मग बरबटीची भाजी केली होती. आणि फौजींना संध्याकाळी म्हणजे फिक्स भाकरीच लागते कंपल्सरी. तर चला आता छान जेवण करून घेतो. हा व्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.